विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राज बटणे या YouTube चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत पीजी ऍडमिशन ची प्रोसेस आता पूर्ण झालेली आहे व दिनांक जे शेड्यूल जे होतं त्या शेड्यूल नुसार दिनांक 11 जानेवारी म्हणजेच काल फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट लागली होती. तर ती फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट काही काल लागली नाही, ती आज लागलेली आहे, म्हणजे दिनांक 12 जानेवारी लागलेली आहे. तर चला तर मग ती लिस्ट नेमकी पाहायची कुठे? आपला जो फॉर्म भरलेला आहे, बऱ्याच पीजी विद्यार्थ्यांनी तो फॉर्म भरलेला आहे, पीजी ज्यांना करायचे आहे त्यांनी. तर फॅकल्टी वाईज जी काही लिस्ट आहे फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट ती विद्यापीठाच्या वेबसाईटवर आलेली आहे. तर ही विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट bamu.ac.in. स्क्रोल डाऊन आपल्याला करायचं आहे. जशी आपण पीजी ऍडमिशन भरण्यासाठी ज्या पोर्टलला क्लिक केलं होतं त्यालाच आपल्याला क्लिक करायचं आहे, पीजी ऍडमिशन 2020. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीजी ऍडमिशनचं या ठिकाणी हे पोर्टल ओपन झालेलं आहे. या ठिकाणून आपण ऑनलाईन आपलं रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर बघा इथं प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट फॅकल्टी वाईज दिलेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज असेल, ह्युमॅनिटीज असेल, कॉमर्स अँड मॅनेजमेंट. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर प्रत्येक फॅकल्टी वाईज आता लिस्ट आपण थोडी पाहणार आहोत. तर ज्या एंट्रीज आलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत पीजी करण्यासाठीचे, त्या सर्व विद्यार्थ्यांची एक जनरल मेरिट लिस्ट विद्यापीठाच्या वेबसाईटवर या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा जो सिक्वेन्स दिलेला आहे, जो सिक्वेन्स आपण आता पाहणार आहोत, तर या सिक्वेन्स नुसार जर आपल्याला असं वाटलं की XYZ विद्यार्थ्यांना मार्क कमी असून त्याचा सिक्वेन्स माझ्या वर लागलेला आहे, तर तुम्ही तुमची ग्रीव्हन्स म्हणजे तुम्ही तुमची तक्रार विद्यापीठाच्या जो मेल आयडी दिलेला आहे तो मेल आयडी वरून तुम्ही करू शकता. जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बघा जो फर्स्ट जो टॉपर आहे 99.33% आहे. मला वाटतं हे SSC चे मार्क या ठिकाणी ग्रेड धरलेले असावे. तर असं जो कॅटेगरी आहे या ठिकाणी SC कॅटेगरी आहे, SC कॅटेगरी, त्यानंतर जनरल आहे, त्यानंतर जनरल आहे. बघा पर्सेंटेज बघा डिक्रीजिंग ऑर्डर न आहेत, 99.33, 96.67, 94.44, 93, म्हणजे असं कमी कमी होत गेलेलं पर्सेंटेज आहे. तर तुम्हाला जर वाटलं की माझं पर्सेंटेज एका कॅन्डिडेट पेक्षा जास्त असून तो कॅन्डिडेट माझ्या वर आहे, तर तुम्ही तशी तक्रार विद्यापीठामध्ये तुम्ही देऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट करून सुद्धा पाहू शकता, किंवा तुम्ही सरळ सरळ या ठिकाणी जे सर्चचं ऑप्शन आहे, तर या ठिकाणी सर्चचं ऑप्शन, समजा तुमचं नाव कांबळे असेल काही XYZ, किंवा माझ्याच एका विद्यार्थ्याचं मी या ठिकाणी नाव टाईप करतो, तर पाहूया DIPAKQODKAR, किंवा तुम्ही तुमचं सरनेम सुद्धा डायरेक्ट टाईप करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दीपक रमेशप्पा तोडकर. त्याचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जे काही मार्क्स आहेत, BSc चे मार्क, हे सगळे BSc चे मार्क ही टोटल या ठिकाणी दिलेली आहे, 3700 पैकी 2255. तर ही फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट या ठिकाणी विद्यापीठाने दिलेली आहे. म्हणजे तुमचं जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो फॉर्मची जी एंट्री या ठिकाणी रेकॉर्ड झालेली आहे, ही फर्स्ट जनरल मेरिट लिस्ट या ठिकाणी विद्यापीठाने लावलेली आहे. तर आपण अशाच प्रकारे इंटरडिसिप्लिनरी स्टडीज किंवा ह्युमॅनिटीचं सुद्धा फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट आपण चेक करू शकता. इंटरडिसिप्लिनरी सुद्धा आपण चेक करू शकता. कॉमर्स अँड मॅनेजमेंट सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकत असाल ह्युमॅनिटीचे ज्या फॅकल्टी आहेत ह्युमॅनिटी, त्या ह्युमॅनिटीच्या या ठिकाणी लोड होत आहे, आपण पाहू शकत असाल. तर विद्यापीठाने हे जनरल मेरिट लिस्ट या ठिकाणी लावलेली आहे. तर तुम्ही ग्रीव्हन्स याचा द्यायचा आहे, जर सिक्वेन्स खालीवर झाला असेल किंवा तुमचं नावच समजा या ठिकाणी आलं नसेल किंवा तुमची एंट्री या ठिकाणी आली नसेल, तर तसं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विद्यापीठाला मेल आयडी पाठवून तुम्ही करू शकता. मेल आयडी या ठिकाणी दिलेली आहे बघा, pg@bamu.ac.in. तर तुमचं नाव सर्च कसं करायचंय त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, ह्या सर्च ऑप्शन असतं, जसं या ह्युमॅनिटीज आहे, या ठिकाणी तुम्ही सर्च ऑप्शन करून तुमचं नाव, समजा फॉर एक्झाम्पल देशमुख असेल, तर देशमुखच्या संदर्भातल्या जितक्या काही एंट्रीज आलेल्या आहेत, तर या ठिकाणी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ह्या एंट्रीज पीजी पोर्टलमध्ये आपण पाहू शकतो. तुम्ही तुमचं नाव सुद्धा अशा प्रकारे कन्फर्म करू शकता. त्यानंतर कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं आहे, कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या सुद्धा या ठिकाणी फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे.
त्या फर्स्ट प्रोव्हिजन लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही विद्यापीठाला, जसं मी आता तुम्हाला सांगितलेलं, या pgadmission@bamboo.ac.in यावर तुम्ही मेल करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला कळवायचं आहे की माझं नाव या ठिकाणी गृहीत धरलेलं नाही किंवा माझं नाव त्या ठिकाणी आलेलं नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट करून प्रश्न विचारलेले होते की सर 11 तारखेला फर्स्ट प्रोव्हिजनल लिस्ट लागणार होती, ती काय आता लागलेली नाहीये, पण आज म्हणजे दिनांक 12 जानेवारी ती लागलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव या पीजी ऍडमिशन 2020 विद्यापीठाच्या वेबसाईट पोर्टलवर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर राज बॉटनी हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण यानंतरचे व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्त्वाचे बनणार आहेत. कारण यानंतर प्रत्यक्षात राऊंडला सुरुवात होणार आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड राहणार आहे पीजी ऍडमिशन संदर्भातले. तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करावं. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटेड व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.